Thank you.
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असो संसारी जीवे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाया सदा हरिमुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारके ताराणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता कृपा भांडवल थोडी भरी मती माझी कोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माती गयांची केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण देशवंद श्रीचरण श्रीगुरूंचे तेच नमस्कार होऊन आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी देवाचे द्वारी उभा क्षण भरी केले मुक्तिचारी साधलेल्या हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी क्षेत्र लोभावता असणारी ही वस्तू किंवा बांधळी वही पटाली वस्तू रामदास गणपत पटारी यांच्या वस्तीवर हा काय निमित्ताने कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचे तसे दोन कारण सांगितले. रामदास गणपत पटारे यांची 100वी साजरी करायची. 100 वर्ष प्राप्त झाले म्हणून त्याचा वाढदिवस काय म्हणण्यात वाढदिवस काय घडदिवस वाढदिवस ज्ञानवरांनी केलेला जातो. जो बाळबळे वाढीत होतो भोजनाची कोडी आयुष्य निमारी याकडे लांबच नाही. त्याचा वाढदिवस आहे पण घटदिवस का वाढदिवस त्याचा विचार करीत नाही कोणी. तेव्हा 100 वर्ष आयुष्य प्राप्त झालं म्हणून हा उत्सव
रामदास गणपत पठारे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती शांताबाई रामदास पठारे यांच्या 100 वर्ष प्राप्त झाली, आयुष्य प्राप्त झाले म्हणूनच सोहळा आहे. आणि वास्तुशांती आहे. वास्तुशांती आणि 100 आहे हे दोन्ही संगत कार्यक्रम आहे. मग आता कोणता अभंग घ्यावा? जोडून या घर उत्तम व्यवहारी किंवा निरंजने आणि बांधलेले घर, ज्ञानदेवा घर चिदानंदी. मग आता तो घ्यावा का मनुष्य देहाचं महत्त्व सांगणारा गर्दीच्या स्वर्गा म्हणून देव इच्छा करतात तो घ्यावा? तर कोणता अभंग घ्यायचा? जोईच्या मेंढावर का घेतला की नाम परत हरिपाठातील हा अभंग सगळ्यांच्याच परिचित. बनशी बाबा म्हणायचे हरिपाठ पाठ नाही तो गटार मारे. बनशी बाबा म्हणायचे हरिपाठ पाठ नाही तो गटार मारे. तेव्हा जोहीला दोन काम मिळता होईल. हरिपाठातील अभंग असा आहे, जपी तपी संन्यासी योगी ब्रह्मज्ञानी, ब्रह्मज्ञानाचा शिवाय होतो यांच्या करता आहे आणि संसारिका करता या सर्वांच्या करता आहे. काही अभंग मौती पुढे म्हणावं लागलं. मौती पुढचा अभंग पाचलेलं चालत मौती पुढे म्हणायला ज्ञानदेवा कुठे पाचलेला योग यांसाठी ज्याला होता का मग. पण हा अभंग आहे हा कुठेही चालतो. भगवंताचं नामचिंतन हे कुठंही चालतं. अशुभ कार्यातही चालतं, शुभ कार्यातही चालतं. मग काय करावं? कोणता अचानक आला कोणही किंवा पाऊस येतोय, जळकेकर महाराजांना सांगितलं आता येऊ नका पाऊस येतो. मग करायचं आता कोणता अभंग घ्यावं? तर म्हणलं बरं आता जोडीच्या मेढ्याला हरिपाठ हरिपाठले सगळे अभंग संसारिका करता विशेष करून विशेष करून म्हणून तर म्हणलं की आसवने संसारी. प्रस्तुत अभंगात अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध सांगितले. अधिकारी, संबंध. अधिकारी जर पाहिला थोडक्यात फायदा. अधिकारी कोण? हरिमुखे म्हणा कोणालाही म्हणता येतं. कोणीही अधिकारी हो, या अभंगाचा कोणीही अधिकारी हरिमुखे म्हणा तो अधिकारी. काय विषय म्हणून विषय त्याचा हरिमुख म्हणा. अधिकारी कोण? असोनी संसारात का असेना त्याला नामचिंतन करता येतं तो अधिकारी. अधिकारी विषय, प्रयोजन येणे मुक्तीचारी साधी. 4 मुक्ती त्याला प्राप्त होतात. सुग्रत प्राप्त होतं भगवंताच्या नामचिंतन. तुकाराम महाराजांनी एकदा आणि विचारलं, एवढं नामस्मरण करतात, नुसतं नामस्मरण केल्याने काय होतं, काय प्राप्त होतं? तुकाराम महाराज म्हणजे काय होत नाही ते सांग. कायम हे केले
करतो काय होणार नाही. भगवंताचं नामचिंतन केल्यावर काय होणार नाही हे सांग मला. पैसा असेल काय म्हणून येणार नाही, पैसा असेल काय म्हणून येणार नाही, सगळं येतं. तसं नामचिंतन केल्यावर काय म्हणून प्राप्त होणार नाही, सगळे संकट दूर होतात. सगळं भुक्ती चारी घरी त्या भुक्ती म्हणजे भोग. सगळे तुम्हाला भोग अष्टभोग प्राप्त होतील सगळे या नामचिंतन करा. आणि मुक्ती चारी मुक्ती प्राप्त होती. भुक्ती आणि मुक्ती सगळं हे बी मुक्ती फुकाची. मग एवढा या हरिपाठ या ग्रंथामध्ये तसे ज्ञानोबराचे प्रामुख्याने 4 ग्रंथ: अमृतानुभव, चांगदेव, पासष्टी, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ. अजून वाङ्मय आहेत. अमृतानुभव हा सिद्धांतवादाचा जीवन मुक्त करता. चांगदेव, पासष्टी योग्या करता. ज्ञानेश्वरी मुमुक्षू करता. आणि हरिपाठ संसारिका करता. नवे किती पापी असला तरी सुद्धा किती का पापी असताना भगवंताचं नामचिंतन करू लागला तर गवताच्या गंजेला काळी लागल्यावर जसा 15 मिनिटात राख होती तसे जळती दोषाचे डोंगर भगवंताच्या नामचिंतनाने किती कसाही पापी मनुष्य असला तरी तो चालतो. पुन्हा पापात हात घालायचा नाही. त्याला उदाहरण म्हणजे वाऱ्या पडेल. पंचबाबा सांगायची पुऱ्या नगर जिल्ह्याने पाप केलं तरी वाऱ्या पडेल इतकं होणार. इतकं पाप केलं पण पाप जळालं आणि रामायण केले. रामायण 10,000 वर्ष इतकं सामर्थ्य प्राप्त झालं. तर आपल्याला काय सांगायचं की असा हा हरिपाठ, हरीकडे पाठ नाही बघा, हरिपाठ, पाठ नामचिंतन, हरिचं चिंतन करणे. आता हरिपाठातील
कोणी जरी घेतलं तरी नामस्मरण चालतंय. पापी असतं हे विषय चालला. फक्त मनुष्य लागतं मात्र, मनुष्य देह, फक्त मनुष्य देह, आणि तो जिवंत असला पाहिजे. तोही जिवंत असला पाहिजे. आणि जिवंत असून जर नामस्मरण नसेल करी तर तो जिवंत असून ते तुम्ही म्हणा असा हरिपाठा हा ग्रंथ आहे. म्हणून संसारिका करताना हरिपाठ ग्रंथ ज्ञानोबराला संसारिकाची दया आली आणि ज्ञानोबराने हा हरिपाठ ग्रंथ लिहिला. सर्वांना उपयोगी हरिपाठ हा. सर्वांच्या तो सगळे नावं सांगली तुम्हाला, सगळ्या साधकांना, सगळ्या प्रकार. सकळासी येथे आहे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीचा नामी सर्वांचा करता हा हरिपाठ साधन असा आपण ठेवे करता निवडला. तर भगवंताच्या नामाने पहिल्या चरणात सांगितलंय या भगवंताच्या म्हणजे देवाच्या द्वारात उभं जर राहिलं तर त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात. असा अभंगाचं पहिलं. देवाच्या द्वारात एक क्षणभर जरी उभा राहिला तर त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात देवाच्या द्वारात. असा कोणता देव आहे त्याचं नाव पहिल्या चरणात सांगितलंच नाही. दुसऱ्या चरणात नाव आलेलं आहे त्याचं. पहिल्या चरणात नाव नुसतं देव सांगितलं. मग असा देव कोणता आहे
की त्याचं नामस्मरण केलं, द्वारात उभं राहिलं तर त्याला मुक्ती 4 प्राप्त होतात. देव, द्वार, क्षण याचा विचार करायला आपला पाहिजे. देव कोणता, द्वार म्हणजे काय, क्षण कोणता, मग 4 मुक्ती पाहिजे. तर देव कोणता, आता देव कोणता आहे बाबा, मुक्ती प्राप्त होती असा देव कोणता, असा जो सच्चिद आनंद स्वरूप असा जो असलेला, त्याचं तरी नाव नाही घेतलं, पण आपल्याला मुक्ती प्राप्त होण्याकरता तो सच्चिद आनंद स्वरूप असा पाहिजे ना. तो मरक्या देवाकडे कसं जाऊन कसं जमा सांडवणी श्रीकृष्ण चरण करिता इंद्रादी देवाचे भजन, ते देवाची मृत्यूग्रस्तता मा भजत्याची मरण कोण आली. आपल्याला जे जन्म मरणाचं दुःख पाठी लागले, संसाराचं दुःख पाठी लागले, ते घालवण्याकरता असा जो पाहिजे तर तो मात्र सच्चिद आनंद स्वरूप असा असलेला असा देव पाहिजे. असा कोण आहे तर आनंदाद्वय नित्य निरामय अद्वय नित्य निरामय एवढे 3-4 पद आहेत. हे मात्र निर्गुणाकडे जातात. आनंद अद्वय नित्य निरामय. आणि मग पुढे सांगितलं की हे समचरण राजिरे विटेवरी पहा भीमाती रे विठ्ठल रो. मग पुढे सांगितले हे त्याला काय म्हणतात शास्त्रीय भाषेत प्रतिविज्ञा. तर ते असलेलं ते की जे वेदाला हे आकलन होत नाही ते, हे म्हणजे सगुण. आता विटेवर उभा आहे हे सगुण, तो हाय आणि हा तोय, म्हणून तो हा विठ्ठल बरोबर असा आपल्याला ते समचरण साध्य. असा निर्गुण आणि सगुण अशा दोन्ही रूपाने सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव तसंच झालं. मग याच्या प्रमाणाला अनुसरून हेही सुद्धा प्रमाण तसंच आहे. निर्गुण आणि सगुण अशी 2 रूप आहेत. मग देव 2 आहेत का? 2 नाही. देव जरी निर्गुण पण त्याची संपूर्ण हरिपाठात मात्र सगुण भक्तीच ग्रहण केलेलं आहे.
आणि नाथ महाराज म्हणतात निर्गुणी पावले सगुणी बदल आहे की नाही. तेव्हा सगुण आणि निर्गुण हे म्हणून रूप दोन मानायचे नाही, दोन्ही हे एकच आहे. तर नाथ महाराजांनी दृष्टांत दिला. नाथ महाराज विघुरले ते तूप होय, शिजले त्या परीस गोड आहे, निर्गुणा परीस सगुण पाहे, आती लवला हे स्वानंद. विरघळलेलं तूप बरं का आणि शिजलेलं तूप. मी तुम्हाला विचारतो, विरघळलेल्या तुपाची शिजलेल्या तुपाचा सुगंध सारखाच का बदलू नये? काही सारखा घे ना, बरोबर. बर, विरघळलेल्या तुपाचा भाव किंमत किलोचा आणि शिजलेल्या तुपाचा किलोचा भाव एकच का दोन? बरोबर आहे. म्हणून नाथ महाराजांनी दृष्टांत दिला की शिजलेला आणि विरघळलेलं तूप जसं एकच, तसा निर्गुण आणि सुत सगुण मोती. एक गोविंद तोच आहे, तोच नटलेला आहे सगुण आणि निर्गुण. रूप मात्र त्याचं एकच. उलट निर्गुणे पघळलेलं तूप हातात घेऊन नाही जाता येत, पण विरघळलेलं असलं काय घेतलेलं तूप मात्र हातात गोळा घेऊन जाता येईल. पावसाळ तूप हातात घेतलेला गोळा हातात नेता येईल. पघळलेला तुपाचा तसा निर्गुण जो रूप आहे ते ज्ञानी पुरुषाला आकलन होतं, पण अज्ञानाला सगुण स्वरूपाकडे गेला तर काही त्याला आज म्हणा तुझं असतं म्हणून त्याची सेवा करता येते. अज्ञानाचा लाग लागत नाही निर्गुणाच्याकडे. निर्गुणाचा बोध कठीण. नाथ महाराज बोलतात निर्गुणाचा बोध कठीण, मनबुद्धी वाचेशी आगम्य दान, शास्त्राची नकळे उनखून वेदे मौन धरिले. वेद गप्प बसला तिथं, अज्ञानाचं काय सांगणार तिथं? वेदे मौन धरिले. म्हणून निर्गुण बरं आता पुढची ओळी दिली आत्माला. निर्गुणाहुनी सगुण न्यून्य म्हणे तो केवळ मूर्खता. निर्गुणापासून सगुण देव काही कमी आहे असं म्हणत असला तर तो मूर्ख आहे, मूर्ख. निर्गुणाहुनी सगुण न्यून्य म्हणे तो केवळ मूर्खता. सगुण निर्गुण दोन्ही समान. न्यून्य पूर्ण सेना विठला विठला. असं आहे त्या देवाचे दोन रूप. त्याला म्हणतात देव. तो आज विटेवर उभा आहे. चरण आपण पाहून घेऊ. आनंदाद्वय नित्य निरामय जे कान दिले योगियांचे ते समचरण साजिरे पहा भीमा दिली. ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच वारीला आले होते असं मी ऐकलं. आणि पांडुरंगाला पाहिल्याबरोबर वर्णन करतो. देखिला माई देवाचा देव
ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा दिंडी घेऊन आले आणि रावळात आल्याबरोबर म्हणतात, देखिला देखिला माई देवाचा देव विठ्ठला संदेव निमाले तुझे पण, नाही का? असं तोंड भरून ज्ञानोबा सुद्धा वर्णन करतात. पांडुरंग कांती दिव्य तेज आणि तोंड भरून असं वर्णन करतात. असं आहे देव. आता किती वर्णन करीत राहिलं आपण किती करणार. तर म्हणून देव या देवाच्या कोणत्या आता वर्णन केलं, या देवाच्या द्वारात उभं राहायचं. या देवा द्वार आपण जर मंदिरात दर्शनाला गेलो बसा तर खरं देवळाचं दार आपण असं म्हणतो. आता हे ज्याला दार म्हणतो आपण, देवाच्या मंदिरात गेलो त्याच्या दाराला आपण दार म्हणतो. हा वाच्यार्थ आहे, पण लाक्षणिक अर्थ आपला पाहिजे. द्वार कोणतं, या देवाकडे जाणारं द्वार कोणतं आहे. या देवाकडे जाण्याकरता खरं तर एकदम पहिलं द्वार असेल तर मनुष्य देह एक द्वार. याच द्वाराने या द्वारात अजून द्वार पाहू आपण. खरं तर हे मनुष्य देह हे द्वार. या येच देही घडे देवाचे भजन. येच देही घडे देवाचे भजन. या मनुष्य देहानेच करता येतं. इतर देह पुष्कळ निर्माण केले भगवंतानी आणि त्यांच्याकडे पाहून पश्चाताप देवाला. 84 लक्ष योनी निर्माण केल्या पण भगवंताला त्यांच्याकडे पाहिलं. याच्यात आपल्याला ओळखणारा एकही प्राणी नाही. पश्चाताप वाटला देवाला. नाथ महाराजांनी वर्णन केले. काय काय निर्माण केले. ठोक ठोक तारे, वृक्ष, सर्प, पशु, दंश, राक्षस, पिशाच, बकहंस, मत्स्य, कच्छादी, अशेष, श्रुती बहुवच योनी. असे ठोक ठोक योनी सांगितल्या. वृक्ष, सर्प, पशुदंश हे सांगितले ना. अनेक प्राणी निर्माण केले. ऐशा 84 लक्ष योनी रजोनी पाहे परतोनी परी निजात्म प्राप्ती लागोनी
न देखी कोणी अधिकारी. आणि आशांच्याकडे पाहिलं आणि भगवंताला वाटलं 84 लक्ष योनी आपण निर्माण केल्या, पण याच्यात एकही प्राणी माझं भजन करणारा नाही, एकही करणारा. मग परत कुणाला महाराज बोलतात, ऐशा देखोनी सृष्टी ते सुख न वाटेची देवाची, तव मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले. असे सगळे प्राणी पाहिले आणि देवाला वाटलं अरे यातला आपल्याला यातला एकही प्राणी ओळखणार नाही. मग मनुष्य प्राणी निर्माण केला. हो, मग मनुष्य द्या देखोनी मनुष्य द्याचे सुख झाले भगवंताचे, अधिकार ब्रह्मज्ञानाची येणे देहेची मत प्राप्ती. आता मात्र मनुष्य प्राणी निर्माण केला आणि पाहिला देवाने, आता मात्र मला हा निश्चित ओळखला. काय मनुष्य देही त्यांनी ज्ञानी सच्चिदानंद पदवी गेली, एवढा अधिकार नारायणी कृपाव लोकने. आणि असं भगवंताला त्या मनुष्य देहात त्यानं पाहिलं आणि असा आनंद वाटला. आता मात्र हा आपल्याला निश्चित आपलं ज्ञान आपल्याला निश्चित ओळखीला. तर ओळख नाही दिली पाहुण्याला वाईटच वाटत ना, पाहुणा घेतला बाजारात नाही वाईटच वाटत ना. आणि मग देवाला कसं वाटलं ओळख नाही दिली. त्याने निर्माण केले आणि त्याने निर्माण करून जर त्याला त्या मुलाने जर बापाला ओळख नाही दिली तर काय वाटत नाही त्या बापाला, तर तो सगळ्यांचा बाप तर त्याला वाईट वाटतं. मग म्हणून त्याने हा मनुष्य देह दिला. मनुष्य देह इतका महत्वाचा आहे. आलं का तुला कमी होता आता 100 आले. तर असा मनुष्य देह प्राणी आहे की त्याची स्वर्गातली देव इच्छा करतात. स्वर्गीचे आम्हाला स्वर्गीचे अमर ते इथून यज्ञ करून स्वर्गाला गेले आणि तिथं जाऊन फसले. मग पाहायला लागले का नारायण नामे हो जीवन. आम्ही फसलो भगवंताच्या नामाने आणि मला आता मृत्यू लोकात जन्म जर असता तर नारायण नामे हो जीवन. आणि तिथं जाऊन फसले. म्हणून तर मनुष्य ह्याला फार महत्व आहे. मग मनुष्य देहा करताना हा अभंग आहे. मनुष्य देह हे प्रथम द्वार आहे. मला तुम्हाला हे सांगायचं इथपर्यंत आलो आपण. मनुष्य देहाने ब्रह्मज्ञान संपादन करता येते. आपली गवी होऊन गेली आयुष्याच्या साधने अजून प्रमाणे सच्चिद आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. असा मनुष्य देह महत्वाचा आहे. म्हणून हे द्वार आहे. आता हे झालं मनुष्य देह. आता इमारत एकदा बांधली का म्हणजे इमारतीला एक प्रमुख द्वार आहे का नाही समोर एवढं प्रमुख द्वार आहे. आणि आज तुम्ही जेवढ्या खाल्या असतील तेवढे काय आहे आता जितक्या असतील तितक्या 5 असले तर 5 द्वार 7 असले 7 10 असले तर 10 इतके द्वार असू शकतात. तसं या मनुष्यद्वारामध्ये अजून काही द्वार आहेत ते आपल्याला पाहिजे. तर नाथ महाराजांनी रामायणात वर्णन केलेलं आहे. आता भागवतही पाहू नका आणि श्री पाहू. रामायणात काय समंत तो हो प्रधान तो रथ घेऊन आलेला आहे आणि त्याने रथ उभा केला म्हणून त्यावेळेसचं वर्णन
हो द्वार द्वार काय कापला द्वार शब्दात प्रथम दारवण खाती श्रवण दुसरे द्वार ते साधन नित्य अनित्य विवरण ते चौथा दारवण खाती मनन पाचवा निदेठाच दान सहावेचे वैराग्यपूर्ण सातवा दान साक्षात्कार 6 द्वार ओलांडी जाऊन 7व्या द्वारात आणि जायचे द्वार पाहायचं आपलं मग आता मनुष्यद्वार तर पाहिलं जातं त्याचं वर्णन करायला अजून किती हो इकडे असं पाय कान डोळे मुख बोळाय त्याचा परत माघारी जायचं मनुष्य देहातल्या इमारतीला हे 7 द्वार आहे 7 पहिलं द्वार कोणतं श्रवण आता श्रवण याला श्रवण भक्ती म्हणायची आता आपल्याला बाबासाहेब सर यांच्याकडे भागवताचं श्रवण होईल ना आपल्याला श्रवण हे पहिलं द्वार आहे श्रवणे भूपती तरला परीक्षिती तर परीक्षिती राजा श्रवण आहे श्रवणाने मुक्त झाला श्रवण हे पहिलं द्वार हो कीर्तन प्रवचन हे श्रवण करणं श्रवणाला फार महत्व आहे एका कीर्तनकाराने 4-2 कीर्तन केले त्याला नाव नाही सांगत श्रवण त्याला कीर्तन म्हणलं आता मीच कीर्तन सांगत ना आता काय करायचं त्याला श्रवण आयुष्यभर श्रवण करीत राहा असं त्या कोणातरी असला ज्ञानी थोडा कमी असेल ना कमी अधिक ज्ञान असेल पण श्रवणाला फार महत्व आहे प्रथम दारवण ते श्रवण कसं करावं आपत्ता श्रवण अंगी श्रवण अंग श्रवण म्हणजे श्रवणाचे प्रकार मग त्याला काही शास्त्रकारांनी दृष्टांत दिलेले बाहुली तर नाही का 20 रुपयाची बाहुली 200 रुपयाची बाहुली 2000ची बाहुली असा दृष्टांत दिलेला आहे तर श्रवण कसं करावं 20 रुपयाची बाहुली अरे म्हणले मग गिऱ्हाईकाने विचारलं कलर सारखा माती तयार मीच केली मग किमतीत बदल का मग त्यांनी काडी गेली त्यांच्या ही काडी 20 रुपयाच्या बाहुलीच्या कानात घाला विकून घातली का ती इकडून निघायची हिची किंमत 20 रुपये झालं 200 रुपयाची बाहुली तिच्या कानात काडी घातली तर ती पोटात जायची 200 रुपयाची बाहुली आणि 2000ची बाहुली ती कानात नाही कानात काडी घातली तर ती हात जायची आणि आम्ही हात चुकले नाही का कानात घातल्यावरती तोंडातून निघायचं बरोबर बरं असंच पाहिजे नाहीतर कसं काय केलं चांगलं लय भारी कसं काय भात होता लय भारी खडे जे काही नाही दातच नाही त्याला दातच नाही खडे काय लागत चला तर मग अशी ती बाहुली मग पहिली बाहुली आहे ना इकून ऐकायचं इकून सोडून दे दुसरी बाहुली आहे ना इकून ऐकला की तोंडाने लोकांना सांगायचं भरपूर सांगायचं ऐकायचं बी पाठही करायचं लोकांना भरपूर सांगायचं आचरणात काहीच नाही ही 200 रुपयाची आणि 2000वाली बाहुली मात्र कान वचनाची भेटी सरशीत पैकी वस्तू होऊन उठली कवणी तर ऐकलं की त्याच्या चित्तावर ठसा उमटतो आणि त्याला बोध प्राप्त होतो बोधाला प्राप्त होतो तो आणि म्हणून ती 2000ची मग आता आपलं विचार करा आपण कोणत्या बाहुलीत बसतो आपण आपला विचार करायचा आपण किती नंबरच्या बाहुलीत तर असं श्रवण करावं म्हणून श्रवणाला फार महत्व आहे प्रथम दारवण खाते श्रवण केलं
की त्याचं मनन झालं प्रथम दारवण खाती श्रवण दुसरे द्वार ते साधन बरं का म्हणून पुढे येते दुसरे द्वार ते साधन साधना केली पाहिजे. आता साधन सगळ्यात सोपं काय आहे नामस्मरण हे साधन सगळ्यात सोपं आहे नेमकं माणसं तेच करत हो येणी साधती साधने सुटती भवाची बंधने रामकृष्ण आम्ही हिरवणी साधिले हृदय मंदिरी मला काय बरोबर नामसंकीर्तन साधन पैसे हे साधन सगळ्या साधनापेक्षा श्रेष्ठ आहे सोपं आहे फुकट आहे. आम्हाला औषध फुकट पाहिजे घर पोहोच आलं पाहिजे हमखास गुण आला पाहिजे असं औषध पाहिजे. त्याप्रमाणे हे औषध त्याप्रमाणे हे साधन घर पोहोच हे फुकट हे आणि निश्चित आहे. औषध म्हणा नुसतं रामकृष्ण हरी म्हणा की बा त्याचं कामच म्हणून साधन आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी अभंग पाहून घे सगळा पाठाचे सगळ्यांच्या नामसंकीर्तन साधन पै सोपे दुसरे द्वार ते साधन नित्य अनित्य विवरण ते सार काय आसार काय घ्यायचं काय टाकायचं काय काय ऐकावं काय न ऐकावं काय खावं काय प्यावं हे मनुष्य देहालाच कळतं इतर देहाला कळत नाही. याची निवड बुद्धीच करते. माणसाला बुद्धी आहे ती निवड करते. सार आणि आसाराची निवड करणारी बुद्धी फक्त माणसाला दिलेली आहे. म्हणून नित्य काय अनित्य काय सार काय आसार काय सार 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 नाम तुझे सार 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 सगळ्याचं सार आहे देवाचं नामस्मरण. दुसरे द्वार ते साधन असं भगवंताचं नाम हे श्रेष्ठ साधन आहे. कितवं द्वार झालं हे दुसरं झालं नाही का नाही दुसरं झालं
तिसरं चाललं नाही का आपलं नित्य अनित्य वेदवार चाललेले नित्य काय अनित्य काय सार काय आणि आसार काय असं तिसरं साधन आहे. घ्यायचं काय टाकायचं काय हे माणसालाच कळतं. म्हणून तो नित्य असलेला नित्य अविनाशी परमात्मा तो एकच आहे. सगळं जेवढं दिसतं तेवढं विनाश्य आहे आणि अनित्य आहे. म्हणून हे जे आहे याचा विचार केला पाहिजे. तो बुद्धीला करता येतो, तो माणसाला करता येतो. म्हणून तिसरं हे साधन आहे नित्य अनित्य विवरण. ते तिथे चौथा दारवण खाते म्हणून चौथ्या द्वारात आलो आपण. चौथा दारवण खाते म्हणून जे श्रवण केलं पहिल्यांदा बोलून गेलो आपण. श्रवण केलं की त्याचं मनन झालं पाहिजे. त्याचं मनन केलं श्रवण केलं पठण केलं त्याचं परत चिंतन मनन चिंतन झालं पाहिजे. मनन गायीने चारा खाल्ला की तिनं रोज केलं पाहिजे. रोज गाई जर फिरवलं तर समजा गाय आजारी पडली तिचंही वाटलं मालकाचंही वाटलं. तसं मनन श्रवण केलं की त्याचं मनन करावं आणि मनन जर केलं तरच त्याचा उपयोग होतो. म्हणून चौथा दारवंताचे मनन. पाचवा निधी ध्यास जा. पाचवं द्वार त्याचा ध्यास लागला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा ध्यास लागला की ती वस्तू तत्स्वरूप होत असते. असे उदाहरण नाथ महाराजांनी दिलेलं आहे. भिंगुर्डीचं उदाहरण दिलेलं आहे. हा भिंगुर्डीचं उदाहरण दिलेलं आहे. भ्रमराच्या ध्यासे भ्रमराची होय तर आपण कुंभारी म्हणतो. ती कुंभारीने आळी पकडून आणते हिरव्या कलरची. मी ते एकदम जवळून फाडले अंगणात आली यंदा आणून तिने घरचं केलं. तिथपासून पाहिलं नाही. ते घरचं केलं 5-6 दिवस आले. तिथून पुढे एक हिरव्या कलरची आळी आणली आणि त्या घरच्यामध्ये ठेवली. आणि ती कुंभारी काय करते येते आणि असा टोचा मारते की रक्त निघेल त्या आळईला. आणि मग तिला काय होतं त्या आळईला कुंभारीचा ध्यास लागतो. कुणी पण एक तासाभराने आले की रक्त निघेल इतका टोचा मारतो. मग त्या आळईला ध्यास लागतो. ध्यास कुंभारीचा. आणि 7व्या-8व्या दिवशी पंख फुटतात त्या आळई. हे मी जवळून पाहिलं अगदी. मग म्हणून नाथ महाराज म्हणतात विठाला भ्रमरची गोळी आली की तिला कुंभारीची अशी गोळी दिलेली तिला. तिच्या कुंभारणीला कुंभारीने त्वचा मारून जाते. तिला आळायला पण विठाला गूढ किती तिचे ध्यान करी तेने तद्रुपता पाव विलंब ते सर्वथा नोही. कैसा तो भगवंत तो अजड चिद्रूप सुखदाता ज्ञाता अधिकारी ध्यान करता तेने तद्रुपता पावता विलंब सर्वता ते. त्या कुंभारीसारखा जर ध्यास लागला साधकाला तर काय होती ती अवस्था ब्रह्म त्याचीच होईल. ब्रह्मची होईल.
जीवत्व जायचे पालक होणे, त्याला ध्यास लागला पाहिजे. म्हणून 5वं द्वार हो 5वं आणि जे ध्यासदान सारखं त्याचं चिंतन जर केलं, ध्यास लागला भगवंताचा तर तो भगवत स्वरूप होऊन जातो. म्हणून 5वं आणि जे ध्यासदान 6वे ते वैराग्य पूर्ण. 6व्या द्वारात आपण आलो. वैराग्य आवाज नका करू, बोलू नका. 6वे ते वैराग्य पूर्ण. वैराग्य जर किंवा तुम्ही काही ज्ञानाची कमी केली तर असं वैराग्य पाहिजे त्याला की धगधगीत ज्वार आग्नी जायचा. विवेकासहित वैराग्याची बळ असं ज्याच्या ठिकाणी वैराग्य आहे त्याला ज्ञान येऊन वरते, तिथून ज्ञान जात ते सांगितलं ज्ञानोबरायने. आणि पण वैराग्य महत्वाचं द्वार. पंचविषयाबद्दल वैराग्य असणं हे साहोद्वार आहे. वैराग्य वेगळं आणि वैताग. वैतागाने घर मनुष्य सोडतो. उदाहरण सांगायला, एक मनुष्य सर्केल डॉक्टरला अगदी पिसा अगदी जवळून पाहिला नाही तो वर काका रसायला आणि लोक पेढे आला पूर्वीपर्यंत त्याला झाली 40 वर्ष. ते खालच्या लोकांकडून काय पेंढ्या लावता आले नाही काय म्हणूनच क्लिअर यायला लागला. लगे खाली उतरला, लगे तारा, लगे रुसून निघला. 50 फूट गेलं मग म्हणला अजून तरी म्हणतात काय मागया. वैराग्य आहे का? हे वैताग घे वैताग अगदी जवळून पाहिला आम्ही जवळून. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैराग्य त्याला म्हणतात की आई चिक्या स्वर्गीचे भोग पायी खाली आईचे परी भोगावे हे नोडचे मनामध्ये हे लोकांपासून तर स्वर्ग लोकांपर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छे वैराग्य असं म्हणतात. विठाला चला आपलं पुढे जायचं. द्वार चाललंय. देव झाला, देवाची द्वारी द्वार चाललंय ना. आता काय काम होतं मग द्वार तर 6वे ते वैराग्य. मग 7वा दान साक्षात्कार. मग 7व्या द्वारात मात्र त्याला साक्षात्कार होऊ शकतो. याला म्हणतात द्वार. देवाची द्वारी. आता उभा म्हणजे काय? आपण जाऊन उभं राहतो. एकदा म्हणला आम्ही बारीला उभं राहतो. क्षण भरत काय म्हणले तुम्ही? 24 तास बारीला उभे राहतो. आम्ही एकच क्षण काय म्हणतात. पण बारीक उभं राहणं ते नुसतं मड उभं राहतं. त्याचं चित्त मात्र घरी राहतं. जग काय आहे हे सगळं तसं नाही. त्याला खरं तर उभा राहणं म्हणजे शेवटचा अर्थच तो आहे चित्त स्थिर होणं. उभा राहणं म्हणजे चित्त स्थिर होणं. देवाची द्वारी उभा अगदी याचं चित्त स्थिर झालंय. परमार्थ करत 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 गेलाय आणि चित्त आता स्थिर कशाची आकांक्षा राहिली नाही असं चित्त स्थिर झाले. मग तर काय ते चित्त स्थिर पैशी चित्त शुद्धी नाही. काय जवळी मांडली येते जवळी नाही चित्त काय मांडी येईल तर त्या उभं राहणं म्हणजे चित्त स्थिर करणं. चित्ताला सवय लावून चित्त स्थिर करणं. उभा क्षणभर एक क्षण म्हणजे एक क्षणाला काय श्वास घेताना थोडा झाला त्याला काय लागत नाही. क्षण शब्दाचा लाक्षणिक अर्थ
आपल्याला असं पाहायचा पूर्वीचे जे आयुष्य होते लाख लाख वर्षाचे आयुष्य होते पूर्वी त्यांच्या मानाने पाहिलं आपलं आता नाही का 60 70 आता 100 तर काय टिकत होती आता तेच टिकले 100 वर्ष बरं का म्हणजे त्याला क्षण म्हणतं त्यांच्या आयुष्याच्या मानाने आपला क्षणही नाही पूर्वीचे जे आयुष्य होते चौदा चौकड्या लंका नाथा चौकड्या म्हणजे साधी गोष्ट आहे का 4 युगाची चौकडी बरं का 4 युगाची चौकडी म्हणजे एवढं गणित करू आपण चौकडी 4 युगाची 4 क्रता त्रेता द्वापार आणि कली कृतयुग 17,28,000 वर्षाचं कृतयुग बरं का त्याची संख्या आहे 17,28,000 वर्षाचं कृतयुग 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग 8,64,000 वर्षाचं द्वापारयुग आणि 4,32,000 वर्षाचं कलियुग कलियुगातली आताची 5,000 वर्ष गेली बरं का आताची 5,000 वर्ष गेले मग आता विचार करा 4 युगाची संख्या किती झाली कोण सांगत आहे आता मला तर काही यायची नाही तुम्हाला कसं काही विचारलं 43,20,000 त्याची संख्या होती 4 युगाची 43,00,000 घरी निवांत मला 20 लाख अशी संख्या 4 युगाची म्हणजे एक चौकडी बरं का एक चौकडी 4 युगाची अशा किती चौकड्या होत्या लंकानाथा 14 होत्या ना बरोबर आहे ना 14 चौकड्या लंकानाथा तेही गेले मृत्यू पंथा आता 14 चौकड्या म्हणजे मग त्याच्या मानाने आपला क्षण बसतोय का त्याच्या मानाने क्षण तरी बसतोय का क्षणही बसत नाही म्हणून त्या अर्थाने त्याला क्षण म्हणून बरं आता त्याच्यापेक्षा फार मोठं आयुष्य 14 चौकड्या 14 कल्प मार्कंडेय पडे ते लोमहर्षाचा एक रोम झाला लोमहर्षाचे निमिषे वटाहूच्या चौकडे एकटीच तयाशी होता मृत्यू प्रवेश एक श्वास एक नामाविनवी केशवाचा वेगी विठोबाचा पंथ तरी शेवटी तो बरोबर नाही तर त्यांच्या मानाने पाहिलं मला हे सांगायचं आपला क्षण सुद्धा बरोबर होत नाही 1000 युग गेले का 1000 युग ब्रह्मदेवाची एक रात 1000 युग आता तुम्हाला सांगितलं 1000 युग परत गेले मग 12 तासाचा दिवस असं त्याचं आहे असे किती सहस्र युगपर्यंत महर्यात ब्राह्मण होईल ते हो रात्र विभोजना हा तर ब्रह्मदेवाचा आयुष्य तो ब्रह्मदेव पूर्वी संदर्भातून सोय नव्हती आणि डबा घेऊन शौचेला गेला तर 5 साखर वाटत होते आनंद चालला पुढं म्हणजे काय झालंय म्हणजे कैकशीला मुलगा झाला त्याचं नाव रावण कैकशीला मुलगा झाला त्याचं नाव रावण ठेवले रावण म्हणून 5 साखर चालले होय म्हणजे ब्रह्मदेवाने विचार म्हणजे तुम्ही ब्रह्मदेव शौचाला गेले आणि माग येताना पाहतात बोंबलं सगळे बोंबलं म्हणजे मी गेलो तेव्हा असत होते आता का बोंबलातात म्हणजे रावण मेला 4 चौकड्याचा पुढं बसता आपला क्षण विठाला विठाला चौदा चौकड्या म्हणजे त्या मानाने पाहिलं तर आपला क्षण आपलं आयुष्य म्हणजे क्षणाच्या माकात बापात होत हा एका क्षणात आनंद काळ असू शकतो एका क्षणात आनंद काळही असू शकतो असं सदानंद गुरुजीकडून एक उदाहरण ऐकलं एक क्षणात आनंद काळ असतो त्याने एक उदाहरण सांगितलं
म्हणजे पुण्यासारख्या शहरात सर्विसला लागला मुलगा एक सर्विसला लागला. मग सर्विसला लागलो त्याला सोयरीक येऊ लागल्या. मग आपल्या रस्त्याला गावच्या सारख्या खेड्यातला मुलगा आणि त्याला बोलवलं घरी सोयरीक जमायची. मग तो घरी आला, पाहुणे आली, सोयरीक जमली आणि त्याचं लग्न झालं. आता लग्न झाल्यावर मग विराट न्यायचं ना. तिथं त्याने बली वगैरे पाहून आला, बली पाहिली, घरी आला आणि वाच बिराड. मग ते एक गाडी केली बिराड भरायला. आता उद्या बिराड सगळं आदल्या दिवशी भरून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आता गाडी घेऊन निघायचा सकाळी लवकर. मग त्याला संध्याकाळी सगळं सामान भरलं आणि जेवला आणि झोप लागली. झोप लागल्यावर त्याला स्वप्न पडलं. गाडी निघाली पांढरीचा पूल ओलांडला, नगरच्या स्टँडवर गेली. पुढं चाललं हे स्वप्नात. पुढं शिरूर आलं. शिरूर नसतं येत म्हणायला, आपण जात असतो. गाडी शिरूरला गेली. तिथून पुढे मग असं करता करता पुण्यात गाडी गेली. सगळं सामान उचललं, सगळं सामान खोलीत व्यवस्थित लावलं आणि सर्व्हिस करायला सुरुवात झाली. सर्व्हिसला जावं लागला. पुढं चाललं हे स्वप्नात आणि सर्व्हिस करू लागला. सर्व्हिस करता करता मग 4-6 महिने गेले. 8-12 महिन्यात एक मुलगा झाला. त्याला एक मुलगा झाला. पुढं चाललं हे स्वप्नात. मग असं त्याला करता करता मुलगा झाल्यावर ते खेळायला लागलं. पुढे पुढे थोडं मोठं झालं की शाळेत जायला लागलं. शाळेत जायला लागल्यावर चांगला हुशार निघाला मुलगा. 10वी झाला, 12वी झाला, पुढचे काय डिग्री असतील त्या त्याने मिळवल्या आणि त्याचा मुलगाही सुद्धा सर्व्हिसला लागला. काय MBA काय डिग्रीच्या मिळवल्या आणि मुलगा सर्व्हिसला लागला. त्याला सोयरीक आली. पुढे चाललं पण हे आणि मग त्याची सोयरीक जमली. त्याचं लग्न झालं आणि त्याची वरात याच्या दारात आली आणि मोठ्याने बार उडले मोठ्याने बार झाले आणि मग जागा झाली. स्वप्न पडलं 11:05 जागा झाला 11:07. काय काय घडलं एवढे? याचंही लग्न झालं, कोणतंही शिक्षण झालं, 22 वर्षांनी लग्न नाही का? किती वर्षाचा काळ गेला? 22 वर्षाचा काळ गेला. म्हणजे एका क्षणात अनंत काळ असू शकतो, जाऊ शकतो. एक तिसरा अर्थ, एका क्षणात सगळी अनेक पाठीमागचे जन्मचे जन्म आणि अशी त्यांनी भगवत प्राप्ती साधना करीत 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 मनुष्य देव पुन्हा प्राप्त झाला. आयुष्यभर साधना करीत 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 आला आणि त्या क्षणाला ब्रह्मज्ञान झालं. तो तूच आहे, तू ते आहे बरं का? म्हणजे तूच ब्रह्म आहे असं ज्या क्षणाला ज्ञान झालं त्याला म्हणायचं क्षण. तो क्षण महत्वाचा. क्षणात ज्ञान होऊ शकतं. एका क्षणात शेवटच्या क्षणाला ज्ञान झालं तो क्षण महत्वाचा आहे. म्हणून देवाची द्वारी क्षणभरी केने मुक्तीचारी. क्षणात जीव ब्रह्माचे ज्ञान झालं. ज्ञानाबद्दल आलो आपण. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. त्याला ज्ञान झालं की त्याला काय झालं? केने मुक्तीचारी साधी देवाच्या द्वारात एक क्षणभर आपलं देवी बर
आपल्या हातात तर देवाची द्वारी उभा बनी देणे मुक्तीचारी गेल्या सगळ्या 4 मुक्ती आणि शेवळा विठोबार सलोकता समीपता स्वरूपता साईपता नाथ महाराजांनी वर्णन केलं सलोकता त्याने मुक्ती प्राप्त होते सलोकताला ज्याला ज्या आवडन ती भक्ती करू लागलो सलोकता आवडे भक्ताची तैनी करी वैकुंठवाशी भक्त माझे समीपतेशी करी त्याशी जीवन समीपता देतो भक्त माझे स्वरूपता त्याची देवी चतुर्भुजता शंख चक्रादी साहित्यता साई शंख चक्रादी साई रूप तत्वता या नावाचे 3 मुक्ती झाल्या साहित्यता आली आता वस्तुविन ठाव नाही अशा 4 मुक्ती नाथ महाराजांनी भागवतात दिलेल्या आहेत पहिली मुक्ती बायका वैकुंठ भुवनी घर पहिली मुक्ती ज्ञानदेवा धनराम कृष्णमणी वैकुंठ भुवनी वैकुंठ लोक प्राप्त होतो ही पहिली मुक्ती दुसरी मुक्ती समीपता भगवंताच्या जवळ राहणं ही समीपता मुक्ती आहे तिसरी मुक्ती चतुर्भुजनार होणी भगवंतासारखं चतुर्भुज रूप त्याला प्राप्त होतं ही तिसरी मुक्ती आता राहिली चौथी मुक्ती सायुज्यता मुक्ती सर्वत्र वैकुंठ केले अर्जुन आहे ज्ञानदेवा फळनारायण पाठ सर्वत्र सर्वभूती भगवंत पाही भूते भगवंताचे खाई अवघे जे दोषे स्वस्वरूप पाही स्वये होई किंवा मी वासुदेव तत्वता विचारिता सुपात्री सर्व पुष्कळ प्रमाण आहेत आणि अशा 4 मुक्ती त्याला
प्राप्त होतात. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. आसवनी संसारी जी वेळेश्वरी वेद शास्त्रो बारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे राताचे पुन्हा वार्षिकराला पांडवागरी. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. असा आपण एका चरणाच्या भावार्थ पाहिलाय. राहिलेला आता कधीतरी पाहू. आता वाघ चक्रीवाघ कुठलंय त्याचा जेव्हा कसा लावायचा. ज्ञानेश्वर Thank you.